ठोके. माझ्या स्कूलचं नाव होरायझन अकॅडमी, राहणार नाशिक. मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक पात्री नाटक, डॉक्टर टाळी. पडली हो पडली, आजोबांची कवळी नाही हो. शाळेला सुट्टी पडली, मम्मीला मात्र काळजी पडली. तिचा चेहरा पण पडलाय. तिला माझे पराक्रम माहित आहे ना. ती मला म्हणतेच, मोठ्यापणी तुझी बायको तुला पतीऐवजी उचापती म्हणेल, उचापती. गेल्या सुट्टीत सुट्टी पडल्या मीच विहिरीत पडलो. डोळे मिटून धृतराष्ट्र धृतराष्ट्र खेळत होतो. विहिरीच्या कट्ट्यावर चढलो. धृतराष्ट्र महागात पडला. पप्पांनी लगेच डाय मारली, नाही तर मीच डायलो असतो. वाचलो बाबा, डायरीत लिहून ठेवलाय मी तो दिवस. सगळे भेटायला आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडला, असा कसा पडला, कोणीच विचारे ना. असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असताय की. करकोचा पण घेऊन गेला. मुख्याध्यापक कोचरेकर हो, खूप उंच आणि बारीक आहे ना, म्हणून करकोचा. कोचरेकर कोचावर बसले, म्हणाले, जपा बोराच्या जीवाला एकच आहे ना, म्हणजे 3-4 रस्ते तर ढकलून द्यायचे काय. वा सर, 2 बाई भेटून गेल्या. म्हणाले, डबा बाळगा, बरोबर बाळा, डबा बांधल्यावर उडायला होत नाही. मी म्हणालो, अहो मॅडम, मला कुठे माहित होतं की मी पडणार आहे म्हणून. 10वी नापास झाल्यावर डबा बाटल्या घेऊनच फिरणार आहे मी. काळजी करू नका. मला तर खरं बाईचीच काळजी वाटते. सारख्या कविता करत असतात. एखादीचं कसं डोकं दुखतं किंवा फिरतं, त्यात नसते. तुम्ही त्यांची म्हैस कविता ऐकली का? ऐकली नसेल तर तुम्ही वाचलात. 4-5 संपादकांनी म्हैस परत पाठवली. वाचले बिचारे, पण आमची सुटका नाही. आम्हाला ही ऐकावीच लागते. तुम्ही 2 ओळी ऐकाच. म्हैस वाली छान किती रेडकू, खरवस खाऊन गिरकी घेऊन नाचत सुटला पासकू. हे खरवस गीत ऐकून मीच नर्वस झालो. शेजारच्या रेडकर मावशीला जेव्हा बाळ झालं तेव्हा मी चुकून छान किती रेडकू असं म्हणालो. कवितेच्या मनावर असे परिणाम होतात. माझ्या मम्मीच्या मनावर राष्ट्रभाषेचे भीषण परिणाम झालेत. काल एका मैत्रिणीला फोनवर लोणच्याची कृती सांगत होती. हा चंचला ऐसा करू, गैरी बारीक बारीक कापू, गिळीवर हाँ, तैयार मीठ मसाले में बुड़ा के ऊपर से तेल उठने का, इतना अच्छा लाल भड़क हो जाता है ना. मेरे पति तो सारखं बोलते और दो और दो. आता बोला, खरं म्हणजे मम्मीचे पती कुछ और दो, हे भयंकर लोणचं नको असं म्हणत असतात. माझी हिंदी मस्त आहे. नानीचा खोकला बरा झाला तेव्हा मी लगेच म्हणालो, नानी तुम अच्छी खासी हो गई. नानी म्हणते, हयात भर वयातपणा करत राहा. क्रिकेट खेळताना आजोबांच्या ब्लॉकच्या 3 काचा मी फोडल्या. आता दुसरं घर पाहायला पाहिजे. एकलच किती काचा करायच्या. एकूण सगळी सुट्टी धमाल करण्यात जाणार आहे. मस्त्यामुळे आमचा हक्कच आहे आणि तो आम्ही कधीच मिळवलाय. तर पटलेल्या दोस्तांनो, डॉक्टर टाळी. धन्यवाद. कर ठोक तू. मुजरा दादाजी, दादाजी, ते बिचारे मुठी जनावर. आम्हासच काय, ते कोणासही पसंत येईलच. खान साहेब, झुलत तुलत का होईना तुमचं हे जनावर चालतं. ते नेणं खूप सोपं, पण याद राखा, आमच्या आबासाहेबांनी दिलेले हे बुलंद पहाडी गडकोट चालत नाही. ते नेणं महाकठीण. आमच्या सह्याद्रीच्या वाटेला जाऊ नका खान साहेब, कारण या सह्याद्रीच्या कुशीत आणि दराखोऱ्याच्या मुशीत फक्त मराठे आणि वाघ बसतात. आता पुन्हा आगळी कराल तर येतो आम्ही दादाजी. चला नेतोजी काका. ते ध्रुव, मला एक सांग, आधीचा जो 1 ॲक्ट होता तो कोणाचा हे आहे का, कोणी केलेला आहे की बनवलेला आहे, कोणाचा आहे? मम्मीने आणि मी बनवलं. तुम्ही बनवलं स्वतः दोघांनी? तुम्ही लिहिलंय? मम्मी रायटर दुसरा आहे, हां.
अच्छा अच्छा, म्हणून मम्मीने वगैरे ओके ओके रायटर दुसरा आहे बसवला वगैरे, पण खूप छान आहे, मस्त मस्त मजा आली मजा. थँक्यू सर. ध्रुव, मी त्या मेला ऐकलं होतं, माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि मला असं वाटतं तू टी शर्ट पण हेच घातलंय. नाट्यरसिकचं फंक्शन होतं त्याच्यामध्ये तू आला होतास. मला फक्त तुला एक सांगायचं आहे, खूप छान करतोस तू, एकदम मस्त प्रेझेंटेशन आहे, पण अजून काहीतरी वेगळं कर, कळलं का? खूप सुंदर केलं आता जे केलं, कारण मी तेव्हाही ऐकलं होतं आणि आत्ता तर खूपच छान त्याच्यात बदल झालेला आहे, पण अजून थोडंसं अजून वेगळं अजून लिहायचा प्रयत्न कर, म्हणजे ऑडियन्स को तो पागल ही करतो की तो फिर. थँक्यू मॅम. तो त्याचा लकी टी शर्ट असेल एखाद्या वेळेस, म्हणून म्हणून आहे ना. तो 3.5 वर्षाचा हे करतोय आणि चित्रचित्र आणि शिवशाहीमध्ये पण काम करतो. त्याचं व्हॉइस मॉड्युलेशन खूप मस्त आहे, खूप सुंदर खूप सुंदर. आणि एवढी सुंदर मराठी ह्या मुलांकडून ऐकून आहे ना, मी आज तृप्त झाले, कारण ह्या जनरेशनकडून एवढी सुंदर मराठी आपण एक्सपेक्टच नाही करू शकत. म्हणजे आज आपल्याला जरी बोलायला लावलं ना, तुझ्या इतकं मराठी आम्ही पण भारी नाही बोलणार. खूप सुंदर, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचं नाव